तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे। वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा। तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे 24 तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्या सरकारनं कुठलाही बदल करू नये। तुम्ही जर आता ठरवलंच तर मनुष्यबळ द्या, ती 3 जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे। नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे। वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा। तुमच्यावर कोणी दबाव आणीन, JRच आमका, हेव का ह्यालाच काढा, तेव कशालाच काढा, हे असे शब्द नव्हते पाहिजे। जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आले नाही पाहिजे, याची काळजी सरकारनं घ्या, ही तुम्हाला मी विनंती करतोय, धमकी नाही। गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात।